सर्व शिक्षकांना नमस्कार। या व्हिडिओमध्ये केंद्रप्रमुख या पदासाठी असणारा अभ्यासक्रम या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। यामध्ये बघा दोन मुख्य घटक आहेत। यामध्ये बुद्धिमत्ता व अभियोग्यता आणि शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह। यामध्ये बुद्धिमत्ता व अभियोग्यतेसाठी 100 प्रश्न 100 गुण असणार आहेत। त्याचबरोबर शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार यासाठी देखील 100 प्रश्न 100 गुण असणार आहेत। एकूण भाग 1 आणि भाग 2 200 प्रश्न 200 गुण असणार आहेत। आता याचा डिटेलमध्ये अभ्यास काय आहे, किती प्रश्न आहेत आणि कोणत्या घटकावर किती प्रश्न आहेत आणि कोणते उपघटक आहेत याचा आपण या ठिकाणी चर्चा करूयात। या ठिकाणी बघा बुद्धिमत्ता व अभियोग्यता यामध्ये अभियोग्यतेमध्ये जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये तार्किक क्षमता आहे, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता, इंग्रजी भाषिक क्षमता, मराठी, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन व व्यक्तिमत्व इत्यादी। तसेच आता बुद्धिमत्तेमध्ये आकलन, वर्गीकरणे, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी। आता यानंतर बघा हे 100 प्रश्न 100 गुण झाले। आता यानंतर दुसरा जो भाग आहे, या दुसऱ्या भागामध्ये शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह यामध्ये भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय 10 प्रश्न असणार आहेत, 10 गुण असणार आहेत। शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था, संघटना व त्यांचे कार्य 10 प्रश्न 10 गुण असणार आहेत। माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रॅक्टिकली बेस्ड प्रश्न असतील 15 प्रश्न 15 गुण। अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पद्धती 15 प्रश्न 15 गुण। माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन 20 प्रश्न 20 गुण। विषय निहाय आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान, विशेष करून इंग्रजी विषय ज्ञान 15 प्रश्न 15 गुण। संप्रेषण कौशल्य, समाज संपर्क साधने 15 प्रश्न 15 गुण। तर एकूण दुसरा जो विभाग आहे त्याला 100 प्रश्न 100 गुण आहेत आणि एकूण विभाग 1 व 2 200 प्रश्न 200 गुण असणार आहेत। आता यामध्ये जो विभाग 1 आहे तर डिटेलमध्ये दिलेलाच आहे, परंतु आता विभाग 2 मध्ये आहे याचा डिटेलमध्ये आपण या ठिकाणी अभ्यास करूयात। आता बघा जो अनुक्रमांक 2 आहे यामध्ये उपघटकांचे जे स्वरूप आहे, यामध्ये उपघटक 1 भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी, बालकांशी संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय। यामध्ये हे 5 घटक आहेत। बघा भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदींची कलमांची माहिती अद्ययावत दुरुस्त्यांसह, बालकांचा मोफत व सक्ती शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 व सदर अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली 2011 अद्ययावत दुरुस्त्यांसह, विश्लेषणे, बलस्थाने व अडचणी यावर डिटेलमध्ये या जो क्वेश्चन आहे ते क्वेश्चन देखील आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। जे काही कायदे आहेत, जे काही योजना आहेत, या सर्व याच्यावर एक सॅम्पल क्वेश्चन पेपर देखील आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। बाल हक्क संरक्षण कायदा 2005, बाल संरक्षण आणि सुरक्षा, भय आणि चिंता, विद्यार्थी लाभाची विविध योजना, केंद्र व राज्य शासन व शिष्यवृत्ती योजना, विशेष गरज असणाऱ्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना। म्हणजे विशेष गरज असणारे म्हणजे काय, तर जे विद्यार्थी स्पेशल आहेत, अपंगत्व असणारे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी ऐकण्यास अक्षम आहेत, अशा विद्यार्थी जे काही विशेष गरजा असणारे विद्यार्थी त्याविषयी जे काही योजना आहेत, अल्पसंख्याकांसाठी काही विशेष योजना आहेत, हे देखील या ठिकाणी तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहे। यानंतर बघा उपघटक 2 आहे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था, संघटना व त्यांचे कार्य। युनिसेफ आहे, NCERT आहे, NUEP आहे, NCT आहे, CRT आहे, TIS आहे, TIFR आहे, बाबा सेंटर ऑफ सायन्स एज्युकेशन आहे, RT आहे, EFLU आहे, MPSP आहे, SCERT आहे, MIP आहे, SIS आहे, डाएट आणि राज्य अंगभाषा इत्यादी। याच्यामध्ये जेवढ्या आणखी काही संस्था असतील त्या देखील त्या ठिकाणी विचारल्या जातील। आता यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रॅक्टिकली याच्यावर देखील आपण क्वेश्चन शीट काढणारच आहोत। त्यासाठी चॅनलवर अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। यामध्ये बघा इथे जे 5 घटक आहेत यामध्ये इंटरनेटचा प्रभावी वापर, शाळा स्तरावर विविध माहिती भरणे इंटरनेटमध्ये च्या सहाय्याने, त्यामध्ये मग कोणतं कशा पद्धतीने तुम्ही भरू शकता ही प्रॅक्टिकली नॉलेज असणं आवश्यक आहे।
शासनाच्या उपलब्ध पोर्टलवरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान, सरळ UDIS प्लस, संगणक वापराविषयीचे ज्ञान, माहितीचे विश्लेषण. ओके. आता यापुढे तसेच शाळा स्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब. आता यानंतर पुढचा जो घटक आहे तो अभ्यासक्रम मूल्यमापन व अध्यापन पद्धत. यामध्ये पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम समाविष्ट आहे. अध्ययन निष्पत्तीतील उणीवा, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, पूरक मार्गदर्शन, प्रश्न निर्मिती, स्वाध्याय कौशल्य, ASCR, NAS, PISA, प्रगत अध्ययन अध्यापन शास्त्र, निकालासंबंधीची कामे. आता पुढचा जो घटक आहे तो घटक आहे बघा उपघटक 5. यामध्ये माहितीचे विश्लेषण, मूल्यमापन. आता यामध्ये एकूण 4 घटक आहेत. प्राप्त माहितीचे विश्लेषण, शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे, ASCR, NAS, PSM चाचण्या, शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे, संप्रेषण कौशल्य, समाज संपर्काची विविध साधने. आता उपघटक 6 आहे. यामध्ये विषयनिहाय आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान, इंग्रजी विषयाचे आशय ज्ञान. यामध्ये मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास, माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचे ज्ञान, तसेच चालू घडामोडी, विशेषतः शैक्षणिक बाबी आणि क्रीडा विषयक घडामोडी. तर अशा पद्धतीचा हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम या ठिकाणी आपण डिस्कस केला आहे. यावर जेवढ्या होतील तेवढ्या जास्त आपण टेस्ट देखील या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत. धन्यवाद.